नमस्कार, मी करण जाधव स्वागत करतो तुमचं सर्वांचं स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी युट्यूब चॅनलवरती। आज आपण आलेलो आहोत खराडी या लोकेशनमध्ये आणि सेंट्रल खराडी या लोकेशनमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नियरिंग पोझिशन। ते म्हणजे 9 महिन्यात तुम्हाला इथे पोझिशन भेटणार आहे। मार्च 27चं पोझिशनमध्ये 3 BHK चे ऑप्शन्स, रिव्हर फेसिंगचे व्ह्यूज राहणार आहेत, कारण हा आहे समोरचा रिव्हर साइड रोड आणि ह्याच्यात टच राहणार ही प्रॉपर्टी, ज्यामध्ये आपल्याला 5 एकरच्या लँड पार्सलमध्ये बघायला भेटतात 4 हायराईज टॉवर्स, जे असणार आहेत 27 फ्लोअरचे आणि आपल्याला कमिट करणार आहेत खूपच सुंदर असे व्ह्यूज। त्यासोबत काय भेटतं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो की आपल्याला 25+ अम्युनिटीज भेटतात कवर्ड ऑन अ ग्राउंड लेवल आणि पोडियम लेवल, ज्यामध्ये सगळ्या अम्युनिटीज आहेत। त्यापूर्वी तुम्हाला सांगतो ह्या प्रोजेक्टच्या लोकेशन बद्दल। सेंट्रल खराडी लोकेशन म्हणजे एक गोष्ट तुम्हाला ठामपणे तुम्ही सांगू शकता, पिनकोड याचा खराडीचा लागणार आहे। कनेक्टिव्हिटी तुम्हाला खूप सुंदर भेटते, कारण इथून सरळ रोड जातो डायरेक्टली इओन IT पार्क आणि WTC ला, आणि डायरेक्टली तुम्ही दुसऱ्या साईडला मगरपट्टा थ्रू डायरेक्टली पुणे शिवाजीनगर वगैरे एरिया कुठलाही रिच आउट करू शकता, कारण इथं कनेक्टिव्हिटी तुम्हाला काहीच इश्यू नाहीये। कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि रोड ऑलरेडी डेव्हलप्ड आहे। त्यासोबतच हा जो प्रोजेक्ट आहे नामांकित डेव्हलपरचा आहे, ज्यांची ऑलरेडी लेगसी आहे चांगली रिअल इस्टेटमध्ये, आणि 5 एकरच्या लँड पार्सलमध्ये 4 टॉवर्स, त्यामध्ये आपल्याला भेटणार 1100 ते अराउंड 1500 स्क्वेअर फीट, 1550 स्क्वेअर फीट पर्यंत 3 BHK चे ऑप्शन्स। जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तसा आपण ऑप्शन शॉर्टलिस्ट करू शकतो। पर फ्लोर इथे 6 फ्लॅट्स राहतील, त्यासाठी डेडिकेटेड 3 लिफ्ट्स राहणार आहेत। कॉर्नर फ्लॅट्स तुम्हाला 3 BHK मध्ये भेटणार आहेत आणि रिव्हर फेसिंगचे व्ह्यूज देखील भेटणार आहेत। कार्पेट एरिया मी तुम्हाला सांगितलं 1100 आहे, 1200, 1400 आणि डायरेक्ट 1500 1550 स्क्वेअर फीट पर्यंत साईजेस भेटून जातील। आणि प्राइस चालू होतीये फक्त आणि फक्त 1,72,00,000पासून। त्यात पण तुम्हाला डिस्काउंट्स आणि ऑफर स्क्वेअर फीट एक्सपर्ट टीम द्वारे भेटणार आहेत। सो ह्या प्रॉपर्टी बद्दल अजून आपण जाणून घेऊयात। आता डायरेक्टली जाऊयात आपण सॅम्पल फ्लॅट मध्ये, जो असणार आहे 1500 स्क्वेअर फीटचा, आणि आपण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी भेटणार आहेत आणि या प्रोजेक्ट मध्ये काय USPs आहेत तर ते आपण जाणून घेऊयात। तर आता आपण बघणार आहोत 1417 स्क्वेअर फीटचा हा ग्रँड 3 BHK चा सो फ्लॅट। इथे तुम्हाला लिव्हिंग आणि डायनिंग साईज खूपच ग्रँड भेटून जाणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं एंट्रन्स डोर जे आहे ते काही अशा प्रकारे राहणार आहे, की जे तुम्हाला असं नेम प्लेट साठी प्रॉपर असं फिनिशिंग भेटतं। व्हिडिओ डोरफोन आहे, त्यासोबतच मोठा असा दरवाजा, कारण हा 8 ते 8.25 फुटाचा आहे। फर्निचरचं आत बाहेर करताना तुम्हाला कधीच काळजी करायची गरज नाहीये, खूप मोठा पॅसेज आहे आणि त्यासोबतच हाईट पण तुम्हाला इथे चांगली भेटतीये। आणि हे जे एंट्रन्स डोर आहे ते एक चांगल्या क्वालिटीचं प्रोव्हाइड केलंय, यलचं गोदरेजचं डिजिटल डोर लॉक तुम्हाला इथे भेटून जातं आणि फिनिशिंग पण सेम राहणार आहे। जसं तुम्ही एंटर करता तुम्हाला ही लॉबी स्पेस बघायला भेटते, जिथे तुमचा आरामात इथे स्टोरेज स्पेस होऊ शकतो, डेकोरेटिव्ह इथे तुम्ही काही लावू शकता। आणि त्यासोबतच जसं मी तुम्हाला म्हणलं, ह्याचा लिव्हिंग आणि डायनिंग जो एरिया आहे तो भेटून जाणार आहे आपल्याला 22x17चा सगळ्यात मोठा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया आपण म्हणू शकतो। सेंट्रल खराडीमध्ये आपल्याला हा बघायला भेटतो, जिथे तुमचं अराउंड इथे तुम्ही क्रिकेट देखील खेळू शकता, एवढा मोठा एरिया आहे। लिव्हिंग एरिया आपण असं डिझाईन करू शकतो की इथे C टाईप सोफा ठेवून समोर तुमचं ही पूर्ण वॉल आपण युटिलाइज करू शकतो आपल्या टीव्ही युनिटसाठी। आणि त्याच्यासोबतच आपलं जे हे मोठं असं सिलिंग तुम्हाला बघायला भेटतंय, तिथं तुम्ही शँडलियर्स वगैरे पण लावू शकता, कारण एवढा मोठा स्पेस इथे प्रोव्हाइड होतोय। आणि त्यासोबतच आपल्याला डायनिंग एरिया इकडे प्रोव्हाइड होणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता 6 सीटर टू 8 सीटर डायनिंग स्पेस आरामात इथे तुम्ही अकोमोडेट करू शकणार आहात। आणि त्यासोबतच एक और म्हणजे मुव्हिंग स्पेस पण तुम्हाला खूप चांगला इथे बघायला भेटतो। इथं तुम्हाला पूजा युनिट करायचं असेल तर इथं तुमचं मोठं असं पूजा युनिट होऊ शकतं। सो स्पेस तुमच्या इकडे आहे, तुम्हाला जसं डिझाईन करायचं आहे तसं तुम्ही करू शकता। त्यासोबतच बाल्कनीची देखील कमी नाहीये। बाल्कनी आपल्याला इथे ऑलमोस्ट 3 बाल्कनीज बघायला भेटतात। तर ही राहणारी तुमची पहिली बाल्कनी, जी ऑलमोस्ट पकडून चला 11x6.25 आहे। इथे तुम्हाला हँड रेलिंग्स, सँडविच ग्लासेस, कारण हा टॉवर असणार आहे ऑलमोस्ट 31 मजल्यांचा। रिव्हर फेसिंगचे व्ह्यूज तुम्हाला भेटणार आहेत, कॉर्नर फ्लॅट्स हे आहेत, अँटी स्किड टाइल्स तुम्हाला भेटतात। 3 साइड कवर्ड ही बाल्कनी पूर्ण प्रायव्हसी मेंटेन असणार आहे। या विंडोज ज्या असणार आहेत ते तुम्हाला हेवी क्वालिटीच्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत विथ मॉस्किटो मेश। आणि त्यासोबतच जेवढं ग्रँड आपला लिव्हिंग अँड डायनिंग एरिया होता, तेवढंच ग्रँड इथे तुम्हाला किचन देखील बघायला भेटतं, जे आपण बघणार आहोत L शेपच्या प्लॅटफॉर्म मध्ये।
ते तुम्हाला असं एल शेपचा प्लॅटफॉर्म आहे, रेफ्रिजरेटरसाठी इथे स्पेस प्रोव्हाइडेड आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे मुव्हिंग स्पेस पण खूप चांगला भेटून जातो. आता इथे सिंक आहे, तुमचं हॉब आणि त्यासोबतच इकडे तुमचा चॉपिंग प्लॅटफॉर्म होऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिझाईन केलेल्या आहेत आणि सोबतच तुम्हाला भेटून जाते ही ड्राय बाल्कनी स्पेस, जी कम्प्लिटली सेपरेट आहे, ओपन टू स्काय असणार आहे आणि इथं सर्व लाईक तुमचे पॉइंट जे आहेत तुम्हाला इनलेट आउटलेट वॉटरचे इलेक्ट्रिक पॉइंट्स तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइडेड आहेत. सो या सगळ्या गोष्टी तुमची काळजी घेतलेली आहे डेव्हलपरनी. 1100 स्क्वेअर फीट ते अराउंड 1500 स्क्वेअर फीट पर्यंत आपल्याला साईजेस भेटून जातात. नियरिंग पोझिशन प्रोजेक्ट म्हणजे 9 महिन्यात पोझिशन जर तुम्हाला हवंय सेंट्रल खराडीच्या लोकेशन मध्ये, तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी राहणार आहे. ही राहणार आहे तुमची, आपण म्हणू शकतो याला गेस्ट बेडरूम. गेस्ट बेडरूमला 11x14 ची साईज मी तरी कुठे नाही बघितली. 11x14 ची साईज आणि त्यासोबत तुम्हाला भेटून जाते ही बाल्कनी, जी ऑलमोस्ट 3 BHKच्या लिव्हिंग एरिया इतकी मोठी आहे. 4x11 ची ही बाल्कनी तुम्हाला भेटून जाते. म्हणजे स्टँडिंग बाल्कनी नाहीये, प्रॉपर सिट आउट डेक आपल्याला भेटून जातोय. त्यासोबतच ऑपोजिट साईडला आपलं वॉशरूम राहणार आहे. मास्टर वॉशरूम हे वेगळ्या कलर कॉन्सेप्ट मध्ये इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. सीपी आणि सॅनिटरी फिटिंग्स आपल्याला ग्रोव्हे आणि टोटोचे भेटून जातात. म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये, सगळ्या गोष्टी तुम्हाला अप टू डेट आणि स्टँडर्ड क्वालिटीच्या इथे भेटून जाणार आहेत. त्यासोबतच मी सांगतो तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 20 ते 25 अम्युनिटीज भेटतात, ज्यामध्ये स्विमिंग पूल, किड्स पूल, क्लब हाऊस, जिम्नॅशियम, लाईक को वर्किंग स्पेसेस, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. क्रे, स्पा, सलून, एव्हरीथिंग विल बी इन युअर सोसायटी. या सगळ्या गोष्टी आहेत. हे राहणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जे कॉमन वॉशरूम तुम्हाला बेज कलर कॉन्सेप्ट मध्ये भेटेल. जसं मी सांगितलं, ग्रोवे आणि टोटोच्या फिटिंग्स आहेत, म्हणजे फिटिंग पिक्चर्स मध्ये कुठल्याही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज नाहीये. आणि सोबतच तुम्हाला काय भेटतं, तर ही किड्स बेडरूम, जी ऑलमोस्ट आहे अराउंड 11.5x11 ची आणि त्यात पण तुम्हाला असं फुल लेंथ विंडो भेटून जाते. ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोठा कार्पेट एरिया बघितला तर तुम्हाला एक अजून बाल्कनी इकडे ऍड होते, म्हणजे तुमच्या सगळ्या बेडरूम्सला बाल्कनी असणार आहे. सो 3 BHK विथ 3 बाल्कनीज तुम्हाला घ्यायचा आहे तर 1417 स्क्वेअर फीट एरिया आणि 3 BHK विथ 4 बाल्कनीज घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे पण बाल्कनी ऍड होणार आणि त्याचा 1517 कार्पेट राहणार. ही विंडो ऑलमोस्ट अशी प्रोव्हाइड केली की तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा फील यावा आणि इकडनं तुम्हाला व्ह्यूज खूप सुंदर राहणार आहेत, कारण हा फ्लॅट असणार आहे रिव्हर फेसिंग व्ह्यूज सोबत. आणि सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही मधली लॉबी आहे, ह्याच्यावरती एक इन्व्हर्टर स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्हाला दिसणार नाही. साईट व्हिजिटला तुम्ही जेव्हा येताल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता आपण एंटर करतोय मास्टर बेडरूमला. मास्टर बेडरूमला एंटर करताना आपल्याला हा एंट्रन्स फॉयर बघायला भेटतो. आता एंट्रन्स फॉयरचा उपयोग काय, तर इथे तुम्ही तुमचं वॉर्डरोब प्लॅन करू शकता. इथे तुमचं वॉर्डरोब ह्या एंड पर्यंत आणि इकडे एल शेप मध्ये असं पूर्ण वॉर्डरोब बसून जाईल, ज्यामध्ये तुमचा असा मोठासा वॉर्डरोब स्पेस इथे क्रिएट होतोय. आणि त्यासोबतच ही तुमची मास्टर बेडरूम, जी ऑलमोस्ट तुम्हाला भेटतीये 11.5x14 ह्या साईजची, ज्यामध्ये तुम्ही एक मोठासा किंग साईज बेड आणि त्यासोबतच को वर्किंग स्पेसेस वगैरे डिझाईन करू शकता. टीव्ही युनिट तुमचं इकडे येऊन जाईल आणि त्या कॉर्नरमध्ये तुम्ही प्रॉपरली तुमचं को वर्किंग स्पेस इथे प्लॅन करू शकता. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक प्रीमियम लाईक फील देतात. आणि ही जी खालची टायलिंग आहे, जी तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये भेटते, ही असणार आहे तुम्हाला वुडन फिनिश टाइल्स, कारण इथे थोडासा एक रिचनेस प्रोव्हाइड होतो या टाइल्समुळे. आणि ही बाल्कनी मी जसं तुम्हाला सांगितलं, तुमच्या गेस्ट बेडरूमला पण अटॅच बाल्कनी होती, तुमच्या मास्टर बेडरूमला पण तेवढीच मोठी बाल्कनी आहे. सिट आउट डेक हा असणार आहे. तुम्ही मॉर्निंग टाइम, इव्हनिंग टाइम, मॉर्निंग योगा वगैरे इकडे प्रॅक्टिस करू शकता, कारण एवढा मोठा स्पेस आहे. आणि ही राहणार आहे अशी ओपन बाल्कनी, एल शेप ओपन, म्हणजे तुम्हाला रिव्हर फेसिंगचे व्ह्यूज लाईफ टाइम साठी भेटणार आहेत आणि व्हेंटिलेशन पण खूप सुंदर राहणार आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात ह्या नियरिंग पोझिशन प्रोजेक्टमध्ये, ज्याचं पोझिशन आहे फक्त 9 महिन्यात. मार्च 27 मध्ये हा तुमच्या हँडओव्हर होणारे प्रोजेक्ट नामांकित डेव्हलपरचा आहे. 5 एकर मध्ये 4 टॉवर्स, सेंट्रल कराडीचं लोकेशन. इथून तुम्हाला इऑन आयटीला जायचंय, WTC ला जायचंय, इऑन फ्री झोनला जायचंय, प्रेस्टिज अल्फाटेकला जायचंय, कुठल्याही आयटी पार्कला जायचंय तर 1 किलोमीटरच्या आत तुम्हाला सगळे आयटी पार्क्स आहेत.
त्यासोबतच इकडे स्कूलिंग ऑप्शन्स आहेत. आसपासमध्ये म्हणजे प्रोजेक्टच्या खालीच 20हून जास्त डबल हायटेड कमर्शियल शॉप्स आहेत. प्रोजेक्टच्या खाली तुम्हाला ह्याच प्रोजेक्टच्या खाली पूर्ण हाय स्ट्रीट भेटून जाते, ज्यामध्ये 22 फुटांचे तुमचे शॉप्स आहेत, ज्यामध्ये सगळे अँकर ब्रँड्स येणार आहेत. सो ह्या प्रोजेक्टचं ॲप्रिशिएशन बालेवाडी हाय स्ट्रीट सारखं पण होणार आहे. आणि 3BHK ऑनली प्रोजेक्ट असल्यामुळे इथे जेंट्री पण खूप चांगली भेटते तुम्हाला. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एकत्र हव्यात तर ह्या प्रोजेक्टला नक्कीच तुम्हाला व्हिजिट करायला लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या टचमध्ये यायला लागेल. वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आपली अपॉइंटमेंट बुक करा आणि लवकरात लवकर असे प्रोजेक्ट्स व्हिजिट करा. कारण जर नियरिंग पोझिशन ऑप्शन बघताय तर ह्यापेक्षा बेस्ट ऑप्शन सेंट्रल कराडी मार्केटमध्ये तर नक्कीच नाहीये. भेटूयात नेक्स्ट भागात असेच नियरिंग पोझिशनच्या ऑप्शनच्या शोधात. तोपर्यंत मी करण जाधव तुमची सर्वांची रजा घेतो.